तर आज मी तुम्हाला मालवणी रेसिपी वालाचं भिरडं दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे वाल भिजवून सोलून घेतले आहे। त्याच्यामध्ये थोडंसं बटाटा घालणार आहे। त्याच्यासाठी मी हे मालवणी वाटप घालणार आहे। त्याच्यात कांदा घेतला आहे, सुकं खोबरं घेतलं आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, मिरचीचे तुकडे घेतले आहेत, कोथिंबीरची देठं घेतली आहेत, थोडासा कढीपत्ता आणि तमालपत्र घेतलं आहे। हे सगळं मी भाजून घेणार आहे आणि ह्याचं मी वाटप बनवणार आहे, मालवणी वाटप। तसंच मी हा फोडणीसाठी ही मोहरी घेतली आहे, कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून, तमालपत्र घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे, हिंग घेतला आहे, हा मालवणी मसाला घेतला आहे, हा मालवणी गरम मसाला घेतला आहे आणि ही मोहरी घेतली आहे आणि हा थोडासा एक किचन किंग मसाला घेतला आहे। तर मी हे मालवणी वाटप बनवून घेते। तर मी वालाच्या भिरड्यासाठी जे हे वाटप बनवते आहे ना, त्याच्यासाठी मी हे वाटप भाजून घेते। तर मी हे 2 चमचे तेल टाकले आहे। तेलामध्ये आम्ही लसूण टाकलं आहे, त्याच्यामध्ये मी हे आलं टाकते थोडंसं, त्याच्यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या टाकते आहे, त्याच्यामध्ये हे कोथिंबीरची देठं टाकते आहे आणि हा कांदा टाकते आहे। थोडंसं परतून घेते। आता कांदा हा लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे जे आपण वाटपाला भाजणार आहे तो कांदा लवकर शिजला जातो। त्याच्यामध्ये मी ही कढीपत्ता आणि तमालपत्र टाकते। कढीपत्ता काय लोक टाकत नाही, पण मी टाकते कारण तो चांगला असतो आणि वाटपाच्या ह्याच्यातनं आपल्या पोटात जातो। नाहीतर आमटीत घातल्यावर आपण कसं तो काढून बाहेर ठेवतो। ह्याच्यात मी चिमूटभर साखर टाकते। साखर अशासाठी टाकते की मग तो कांदा जो असतो त्याला चांगला कॅरेमलाइज कलर पण येतो आणि चांगला शिजला पण जातो आणि त्याला एक टेस्ट पण येते। तर माझा हा कांदा चांगला फ्राय झाला आहे। त्याच्यामध्ये मी हे थोडंसं ओलं खोबरं टाकते आहे आणि हे सुकं खोबरं टाकते आहे आणि चांगलं खरपूस भाजून घेते। तर हे माझं वाटप छानपैकी भाजून झालं आहे। ते आता थंड झाल्यावर मी मिक्सरला लावून घेते आणि इकडे मी हे मातीचं मडकं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तेल घालून घेते। तेल माझं तापलं आहे, त्याच्यामध्ये मी ही मोहरी टाकून घेते। ही मोहरी तडतडली आहे, त्याच्यामध्ये हे मी तमालपत्र टाकते, त्याच्यामध्ये मी ही ग्रीन चिली टाकते आहे, हा कढीपत्ता टाकते आहे। आता मी कांदा टाकणार आहे, थोडंसं परतून घेते। आता फोडणीतला पण कांदा लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये हे मीठ टाकते आहे, थोडं शिजू देते। कांदा थोडा शिजत आला आहे, त्याच्यामध्ये मी आता 2 बारीक कापलेले टोमॅटो टाकते, परतून घेते।
एक 5 मिनटं शिजू देते. आता हे कांदा टोमॅटो चांगला शिजला आहे. त्याच्यामध्ये मी हा थोडंसं हिंग घेतला आहे चिमूटभर, तो टाकते. त्याच्यामध्ये मी ही हळद टाकते. त्याच्यामध्ये हे मालवणी मसाला टाकते. चांगलं परतून घेते. त्याच्यामध्ये ही चिमूटभर मी साखर टाकते आहे. आता त्यावरती मी हे वाल टाकणार आहे. तसेच हे बटाटे टाकणार आहे. एक बटाटा घेतला आहे मी छोटा, तो टाकणार आहे. चांगलं परतून घेते आणि वरती झाकण ठेवून 5 मिनटं शिजून देते. हे चांगले मी परतून घेते. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं नाही आहे, तर मी त्याच्यावरती हे झाकण ठेवून झाकणावरती पाणी घालून एक 5 मिनटं मी मंद गॅसवर शिजवणार आहे. शिजून घेते. तर मी चेक करते. हे वरती पाणी ठेवल्यामुळे कसं ते खालती लागत नाही, म्हणजे जळत नाही, म्हणून नेहमी भांड्यावरती पाणी ठेवायचं. आणि हेच गरम पाणी मी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करते. थोडं शिजू देते. आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, कारण शिजताना कोथिंबीर टाकली की तिचा एक स्मेल चांगला येतो. त्याच्यामध्ये हा मी गरम मसाला टाकते आहे, मालवणी गरम मसाला. एक 5 मिनटं मी शिजू देते. हेच परत वरती गरम पाण्याचं ताट ठेवून हे झाकण काढून घेते. भाजी चेक करते. तर माझे वाल बऱ्यापैकी शिजले आहे. त्याच्यामध्ये मी हे वाटप घालून घेते. तर ह्याच्यामध्ये मी आता जरासं मीठ टाकून घेते आहे आणि हा गॅस बंद केला आहे. त्याच्यामध्ये मी हे लिंबू पिळून घेते. तर हे माझं वालाचं भिरडं तयार झालं आहे. त्याच्यामध्ये मी बटाटा ॲड केला आहे, म्हणजे कसं हे वाल गावठी आहेत आणि ते थोडेसे कडवे असतात, म्हणून मी त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला आहे की तो चव बॅलन्स करून घेतो. त्याचा जो उग्रपणा असतो तो बटाटा खेचून घेतो, म्हणून मी त्याच्यामध्ये एक बटाटा ॲड केला आहे. तर आता माझं हे वालाचं भिरडं तयार झालं आहे.